तोच उपमा किंवा पोहे नाश्त्यासाठी बनवण्यापेक्षा रवा आणि पोहेपासून मस्त अशी आपण नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे. त्यासाठी सोडा इनो काही आपण वापरणार नाही आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घेतला आहे, अर्धा कप पोहे घेतलेत. हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता. या पद्धतीने रवाळ असं मी इथे हे बारीक करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा कप दही घालायचं आणि पाणी घालायचं आणि हे परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता यामध्ये परत पाणी घालायचं आणि हे छान असं फेटून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटे. यामध्ये पण सोडा इनो काही वापरत नाही आहे, त्यामुळे हे 3 ते 4 मिनिटे छान असं फेटून घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित असं फेटल्यानंतर 10 मिनिटे हे आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. यामध्ये घालण्यासाठी इथे मी दुधी घेतलेला आहे, छोटासा तुकडा. याची साल काढून घेतली आहे मी आणि हे किसून घेते आहे. किसलेला दुधी, बारीक कट केलेली मिरची, कढीपत्ता, बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर घालायचं आहे आणि दुधी घालायचं आहे आपण किसून घेतलेला. चवीपुरतं मीठ घातलं आहे मी यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घेते आहे. हवं तर लागलं तर यामध्ये पाणी अजून तुम्ही यामध्ये घालू शकता. सोडा किंवा इनो यामध्ये काहीही घालायची गरज नाही आहे अजिबात. छान असं हे मिश्रण आता तयार झालं आहे. आता इथे मी एक पॅन गरम व्हायला ठेवला आहे. त्यामध्ये फक्त 1 चमचा तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बनवलेलं मिश्रण एक पळी ओतून घ्यायचं. जमेल तेवढं पातळ बनवून घ्यायचं. या पद्धतीने थोडंसं पसरवून घेऊन मीडियम हीटवरती झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर याचं झाकण काढायचं आणि याची बाजू पलटून घ्यायची. मस्त खरपूस असं हे खालच्या बाजूने भाजलं गेलं आहे. हवं तर एखादा चमचा अजून तेल तुम्ही यामध्ये घालू शकता. बिना सोडा, बिना इनो एकदम पौष्टिक असा हा नाश्ता घाईच्या वेळेस तुम्ही बनवू शकता. एकदम झटपट बनवून तयार होतो. हवं त्या आवडीच्या भाज्या तुम्ही अजून यामध्ये घालू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ही रेसिपी नाही आवडली तर डिसलाईक करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.